करा सुरू ताई, करा सुरू. हा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. तर मी 13व्या अध्यायाचं विवेचन वाचत आहे. ताई, हे विवेचन साधक संजीवनी मधून वाचू की तत्वविवेचनी मधून वाचू? काल काल कोणत्या याच्यातून हे केलं, कंटिन्यू करा. काल तत्वविवेचनी आणि साधक संजीवनी दोन्हीचा थोडा थोडा आधार घेतला. बर, हरकत नाही, कंटिन्यू करा तसंच. म्हणजे तत्वविवेचनी मधूनच जास्त वाचलं. हो, हरकत नाही ताई, चालेल. हो का? हा. ठीक. तर या 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्र यामधील आपल्याला फरक सांगून क्षेत्र आणि क्षेत्र एक कसे आहे हे सांगितलेलं आहे. तर काल आपले 12 श्लोक झालेले होते. या 12 श्लोक मध्ये काय सांगितलेलं आहे भगवंतांनी ते आपण पहिले पाहू आणि नंतर 13व्या श्लोकाला सुरुवात करू. भगवान म्हणतात की हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. म्हणजे जे आपलं शरीर आहे त्याला क्षेत्र म्हणतात. आणि या शरीराबद्दलची माहिती जे काही जाणतात, ज्याला जे जाणते म्हणजे ज्याला याच्याबद्दल पूर्ण ज्ञान आहे त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मला समज. म्हणजे ज्याप्रमाणे शेतात पेरलेल्या बीजांचेच त्याला अनुरूप असे फळ योग्य वेळी प्रकट होते, त्याप्रमाणे यात पेरलेल्या कर्माचे संस्कार रूपी बीजांचे फळ यथाकाली प्राप्त होते आणि म्हणून याला क्षेत्र असे नाव दिलेले आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना ते तत्वतः जाणणे म्हणजे ते ज्ञान आहे. म्हणजे यांना पूर्णपणे माहिती आपल्याला होणे याला त्यांनी ज्ञान म्हटलेलं आहे. ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणापासून जे झालेले आहे, बनले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून तू ऐक. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेद मंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनी सांगितलेले आहे. यामध्ये 5 महाभूतांचा सूक्ष्म भाव, अहंकार, बुद्धी, मूळ प्रकृती आणि 10 इंद्रिये, एक मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात रस, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 10 इंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिये. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिये. तर वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुदा ही कर्मेंद्रिय आहे. तर यांचं वर्णन या ठिकाणी, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड म्हणजे चेतना. चेतना म्हणजे काय? तर शरीर आणि अंतकरण यांची एक प्रकारची जी चेतन शक्ती आहे त्याला चेतना म्हणतात. आणि धृती, धृती म्हणजे धारणा. आपण काय घेतो, किती आपण ऍक्सेप्ट करतो, त्याला धारणा असे म्हटलेलं आहे. वेळ प्रसंगानुसार आपली धारणा शक्ती ही बदलत असते. स्वाभाविकच अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेलेले आहे. मोठेपणाचा अभिमान नसणे म्हणजे धारणा म्हणजे याच्यात तिथे सांगितलेलं आहे की सत्यतापूर्वक शुद्ध व्यवहाराने द्रव्य मिळविणे, ही द्रव्य शुद्धी, त्या द्रव्याने मिळविलेल्या अन्नाने होणारी आहार शुद्धी आणि तसेच यथायोग्य वर्तणुकीने होणारी आचार शुद्धी आणि जलमृत्तिकेने होणारी शरीराची शुद्धी यांना बाह्य शुद्धी म्हटलेलं आहे. आणि आसक्ती, द्वेष, कपट इत्यादी विकारांचा नाश होऊन अंतःकरण शुद्ध होणे त्याला अंतःकरण शुद्धी म्हटलेलं आहे. इतर धृतीमध्ये या गोष्टी येतात. मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकार त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादी बाबतीत सरळपणा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियासह शरीराचा निग्रह, इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादी मध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे,
पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे, तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे म्हणजे स्थितप्रज्ञ राहणे. मग परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती. अव्यभिचारिणी म्हणजे काय, तर केवळ एका सर्वशक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून स्वार्थ आणि अभिमान सोडून श्रद्धायुक्त भावाने व परमप्रेमाने भगवंताने निरंतर चिंतन करणे, भगवंताचे निरंतर चिंतन करणे, ही झाली अव्यभिचारिणी भक्ती. तर म्हणजे परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे. अध्यात्म ज्ञानात, आता अध्यात्म ज्ञान म्हणजे काय, तर ज्या ज्ञानाने आत्मा कोण आहे आणि अनात्मा कोण आहे हे कळते, ते अध्यात्म ज्ञान. तर अध्यात्म ज्ञानात नित्य स्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे, हे सर्व ज्ञान. म्हणजे सर्व ज्ञान म्हणजे काय, श्लोक 7व्या पासून तर आतापर्यंत जे सांगितलेलं आहे ते सर्व तत्वज्ञानाच्या प्राप्तीला कारण असल्यामुळे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. आणि याउलट जे आहे ते सर्व ज्ञान म्हणजे जो मान, दंभ, अहिंसा वगैरे जी अज्ञानाच्या वाढीला कारण असल्यामुळे त्यांना अज्ञान म्हटलेलं आहे. तर या सर्व गोष्टीचा यामध्ये समावेश केलेला आहे. जे जाणण्यायोग्य आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो. हे अनादि परब्रह्म सत ही म्हणता येत नाही आणि त्याला असतही म्हणता येत नाही. इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. श्लोक 13. सर्वत पाणिपादंत सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वत श्रुती मल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. याचा अर्थ असा आहे की ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहेत, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिलेले आहे. म्हणजे भगवंतांनी स्वतःचं स्वरूप इथे सांगितलेलं आहे की सर्व बाजूंनी हातपाय आहे, सर्व बाजूंनी डोळे, डोकी आहेत, तोंड आहेत, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहेत. या सगळीकडे हातपाय असणारे म्हणजे काय, तर तो परब्रह्म परमात्मा हा सगळीकडे हात असणारा आहे. म्हणजे त्याला कोणती वस्तू कुठूनही समर्पित केली तरी तो ग्रहण करण्यास समर्थ आहे. आणि पाय असणारा म्हणजे तर कोणताही भक्त कुठूनही त्याच्या चरणाला प्रणाम करील तर तो तेथेच त्याचा स्वीकार करतो, कारण तो सर्वशक्तिमान असल्यामुळे सर्व ठिकाणी इंद्रियाचे काम करू शकतो. त्याची हस्तेंद्रियाची काम करणारी ग्रहण शक्ती आणि चर्नेंद्रियाचे काम करणारी चलन शक्ती ही सर्वत्र व्याप्त आहे. त्याला सर्वत्र नेत्र आहे. म्हणजे काय, म्हणजे तो सगळीकडचं पाहू शकतो, त्याच्यापासून काही लपून राहू शकत नाही. त्याचे सर्वत्र शिर असणारे आहे. भक्त जिथे कुठे त्याचा सत्कार करण्याच्या उद्देशाने पुष्प इत्यादी त्याच्या मस्तकावर जे वाहतात, ते फूल वाहतात, हार वाहतात, ते तो सर्व स्वीकारतो. म्हणून त्याला ते सर्वत्र पाहतात. कारण जिथे भगवंताचे मस्तक नाही असे कोणतेही स्थान नाही. ते सर्वत्र मुख असणारे आहे. त्याचे भक्त जिथे त्याला खाण्याची वस्तू अर्पण करतात तेथेच तो ती वस्तू स्वीकार करतो. जिथे त्याचे मुख नाही असे कोणतेही ठिकाण नाही. म्हणजे तो ज्ञेय स्वरूपी परमात्मा सर्वांचा साक्षी, सर्व काही पाहणारा, तसे सर्वांची पूजा आणि भोग स्वीकार करण्याची शक्ती असणारा आहे. येथे आपल्याला त्याला सर्वत्र कान असणारा म्हटलेला आहे. म्हणजे श्रवण करण्याची प्रक्रिया सुद्धा, आपण जे बोलतो ते सुद्धा तो ऐकतो. तो परमात्मा सर्व ठिकाणी ऐकण्याची शक्ती असणार आहे असे त्याचे तात्पर्य आहे. जेथे कोठे त्याचे भक्त त्याची स्तुती करतात, त्याची प्रार्थना करतात, याचना करतात, ते ती सर्व व्यवस्थितपणे ऐकत असतो. या जगामध्ये तो सर्वांना व्यापून स्थित आहे. म्हणजे सर्व व्यापकतेने समग्रतेने त्याचे प्रतिपादन केलेले आहे. आकाश ज्या प्रकारे वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांचे कारण असल्यामुळे त्यांना व्याप्त करून ते स्थित आहे, त्याच प्रकारे तो ज्ञेय स्वरूप परमात्मा हा सुद्धा चराचर जीव समूहासह संपूर्ण जगाचे कारण असल्यामुळे सर्वांना व्यापून तो स्थित आहे. म्हणून सर्व काही त्यानेच भरलेले आहे असे त्याचे तात्पर्य आहे. ज्ञस्वरूपी परमात्म्याला सगळीकडून हातपाय इत्यादी सर्व इंद्रियांची शक्ती असणारा असे सांगितल्यावर पुढच्या श्लोकात आता
भगवंत त्याच्या स्वरूपाच्या अलौकिकतेचे निरूपण पुढील प्रमाणे करीत आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृच. ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्ती रहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आहे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे. त्या ठिकाणी त्यांनी 13व्या श्लोकामध्ये म्हटलेलं होतं की सृष्टीच्या पूर्वीही मीच विद्यमान होतो. याचा अर्थ असा निघतो की सृष्टीच्या पूर्वी मीच विद्यमान होतो, मी सगळीकडे भरलेला आहे, सर्व व्यापी आहे. आणि या विषयामध्ये ते म्हणतात की इतकंच नाही तर मी सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारा आहे. म्हणजे काय, तर परमात्म्याचे ज्ञेय स्वरूपी सगुण रूप सुद्धा फारच अद्भुत आणि अलौकिक असे आहे. 13व्या श्लोकात सर्व ठिकाणी हात पाय असलेला, इतर सर्व इंद्रिय असलेला असं सांगितले आहे. त्यामुळे म्हणजे त्याला हातपाय प्रत्यक्षात आहे असं समजू नये, त्याला सर्व इंद्रिय असं समजू नये. तो अशा प्रकारच्या इंद्रियांनी पूर्णपणे रहित असूनही सर्व ठिकाणी ज्या ज्या इंद्रियाचे विषय ग्रहण करण्यास समर्थ आहे आणि म्हणून त्याला सर्व ठिकाणी सर्व इंद्रिय असणारा आणि सर्व इंद्रियांनी रहित असे म्हटले आहे. म्हणजे परमात्मा हात पाय शिवायही वेगाने चालतो आणि ग्रहण करतो, तसेच नेत्राविना पाहू शकतो, कानाविना ऐकू शकतो आणि म्हणून त्याचे स्वरूप अलौकिक आहे असे या वर्णनात सांगितलेले आहे. आसक्तीरहित असूनही सर्वांचे तो धारण पोषण करणारा आहे. म्हणजे काय, तर जगामध्ये माता पिता इत्यादी आसक्तीला बळी पडून आपल्या कुटुंबाचे धारण पोषण करतात. माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे हा एक त्यांच्यामध्ये काय असते, एक आसक्ती असते, म्हणून ते आपल्या कुटुंबाचे धारण पोषण करतात. पण तसं धारण पोषण करणारा तो परब्रह्म परमात्मा नाही, तो आसक्ती विना सर्वांचे धारण पोषण करतो. म्हणून भगवंतांना सर्व प्राण्यांचा सुहृत अर्थात विनाकारण हित करणारा असे सुद्धा म्हटलेले आहे. 5व्या अध्यायातील 29व्या श्लोकानुसार तो ज्ञेय स्वरूपी सर्वव्यापी परमात्मा वास्तविक आसक्तीच्या दोषांनी पूर्णपणे रहित आहे. तरीही प्रकृतीच्या संबंधामुळे सर्वांचे धारण पोषण करणार आहे, हीच त्याची अलौकिकता आहे. तो गुणांच्या पलीकडचा असला तरी गुण भोगणारा आहे. याचा अर्थ असा आहे की तो परमात्मा सर्व गुणांचा भोगता असूनही इतर जीवांच्या प्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी लिप्त नाही. तो वास्तविक गुणांच्या पूर्णता पलीकडचा आहे, तरी प्रकृतीच्या संबंधामुळे सर्व गुणांचा भोगता आहे, हीच त्याची अलौकिकता आहे. या ठिकाणी या श्लोकाचे तात्पर्य आहे की एका परमात्म्याशिवाय इतर कोणाची सत्ता नाही. आपण जे काही बोलू ते परमात्म्याहून वेगळे नाही, सर्वाहून रहित तोच आहे आणि सर्वांचं सुद्धा तोच आहे. बहिंतरश्य भूतानां अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् विदेवी ज्ञेयं दूरस्थांतिके च तत्. याचा अर्थ असा आहे की ते चराचर सर्व प्राणी मात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहेत आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही, तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे. यामध्ये यांनी सांगितलेलं आहे म्हणजे तात्पर्य ते ज्ञेय स्वरूप परमात्मा म्हटलेला आहे. बहिरंतश्य भूतानां म्हणजे ज्याप्रमाणे समुद्रात पडलेल्या बर्फाच्या तुकड्याच्या आत, बर्फाचा तुकडा पाण्याचाच असतो आणि जर तो पाण्यात पडला तर आत आणि बाहेर सर्वत्र पाणीच पाणी, जलद जल व्याप्त असते. त्याप्रमाणे संपूर्ण चराचर भूतांच्या आत आणि बाहेर तो ज्ञेय स्वरूप परमात्मा परिपूर्ण आहे. चर आणि अचर म्हणजे काय, की तो परमात्मा चराचरात बदलेला आहे, भूतांच्या आत आणि बाहेरही आहे. यावरून कोणी हे स्पष्ट होते की चराचर भूते ही सुद्धा तोच आहे, अर्थात बर्फाच्या आत आणि बर्फाच्या बाहेरही जल आहे आणि स्वतः बर्फ हेही वस्तुतः जलच आहे. जलाहून भिन्न दुसरा कोणताही पदार्थ नाही. त्याचप्रमाणे हे संपूर्ण चराचर जगत त्या परमात्म्याचे स्वरूप आहे, त्याच्यापेक्षा भिन्न नाही. तो सूक्ष्म असल्यामुळे अविज्ञेय आहे. अविज्ञेय म्हणजे काय, तर ज्ञेय म्हणजे आपण जाणत असलेला आणि अविज्ञेय म्हणजे जाणत नसलेला. या भगवंत म्हणतात सूर्याच्या किरणांमध्ये स्थित असलेले परमाणुरूपी जल हे सामान्य मनुष्याला समजत नाही.
सूर्याच्या सूर्यकिरणामध्ये पाणी असतं असं भगवंत म्हणतात. आणि हवेमध्ये पाणी आहे, हवेमध्ये पाणी आहे हे आपल्याला मान्य आहे. पण सूर्यकिरणामध्ये पाणी तर हो असते, कारण आपल्याला मग त्याच्यामध्ये जर आपण कसे किरण दिसतात आपले सप्तरंगी, आपल्याला जेव्हा किरण दिसते तेव्हा आपल्याला जाणवत. तर सूर्याच्या किरणामध्ये स्थित असलेले परमाणुरूपी जल हे सामान्य मनुष्याला समजत नाही, त्याला ते दुर्विज्ञेय आहे. त्याचप्रमाणे तो सर्वव्यापी परमात्मा, परब्रह्म परमात्मा हा सुद्धा परमाणुरूपी जलापेक्षाही अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे सामान्य मनुष्यांना समजत नाही, म्हणून तो अविज्ञेय आहे. तो अत्यंत जवळचा आणि दूरही स्थित आहे. म्हणजे जवळचाही आहे आणि दूरही आहे. याचा अर्थ काय आहे? तर संपूर्ण जगात आणि त्याच्याबरोबर अशी कोणती जागा नाही की जिथे परमात्मा नाही, म्हणून तो अत्यंत जवळ आहे आणि दूरही आहे, कारण मनुष्य त्यांना दूर आणि जवळ मानतो. त्या सर्व स्थानामध्ये तो विज्ञानानंद घन परमात्मा हाच नेहमी व्याप्त आहे. म्हणून ते तत्व जाणणाऱ्या श्रद्धाळू मनुष्यांना तो परमात्मा अत्यंत जवळ आहे आणि अश्रद्धाळू लोकांना तो अत्यंत दूर आहे, असं या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. आता याचा भाव काय आहे? तर पृथ्वीपासून दूर पाणी, पाण्यापासून दूर तेज आहे, तेजापासून दूर वायू आहे आणि वायूपासून दूर आकाश आहे. आकाशापासून दूर महतत्व आहे आणि महतत्वापासून दूर प्रकृती आणि प्रकृतीपासून दूर परमात्मा आहे. अशा रीतीने दूराती दूर परमात्मा आहे. तिथे दूर कसा आहे इथे सांगितलेलं आहे की पृथ्वीपासून दूर पाणी आहे, पाण्यापासून दूर तेज आहे, तेजापासून दूर वायू आहे, वायूपासून दूर आकाश आहे आणि आकाशापासून दूर महतत्व आहे आणि या महतत्वापासूनही दूर प्रकृती आहे, प्रकृतीपासून दूर हा परमात्मा आहे. अशा रीतीने दुराती दूर परमात्मा आहे. दुराती दूर असूनही तो परमात्मा व्यापक रूपाने सर्वात आहे, कारण परमात्मा सर्वाचे कारण आहे आणि कारण हे कार्यात राहत असते. आता प्रकृतीपेक्षा जवळ आपण जवळ कसं आहे? तर प्रकृतीपेक्षा जवळ स्थूल शरीर आहे, स्थूल शरीरापेक्षा जवळ सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीरापेक्षा जवळ कारण शरीर आहे आणि कारण शरीरापेक्षा जवळ अहम आहे, अहम आहे आणि अहम पेक्षा जवळ परमात्मा आहे. अशा प्रकारे जवळाती जवळ परमात्मा, परमात्मा जितके जवळ आहे तितके जवळ दुसरे कोणीही नाही. म्हणून म्हणतात की परमात्मा हा प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे. परमात्मा हाच प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रणिष्णु ग्रसिष्णु प्रभविष्णु च. तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. अविभक्तंच भूतेषु या शब्दानुसार काय आहे? ते परमात्माच्या एकत्वाचे प्रतिपादन केलेले आहे. याचा अभिप्राय असा आहे की ज्याप्रमाणे महाकाश हे वास्तविक विभागरहित आहे, महाकाश काय म्हटलेलं आहे? आकाश खूप मोठा आहे, विस्तीर्ण आहे, त्याचं मोजमाप करता येत नाही, म्हणून त्याला महाकाश म्हटलेलं आहे. हे विभागरहित आहे, तरी भिन्न भिन्न घटांच्या संबंधामुळे विभक्त असल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणे परमात्मा हा वास्तविक विभागरहित आहे, तरी संपूर्ण चराचर प्राण्यांमध्ये क्षेत्रज्ञ रूपाने तो भिन्न भिन्न असल्यासारखा स्थित आहे असे वाटते. म्हणून ही भिन्नता म्हणजे फक्त वाटणेच होय, वास्तविक तो परमात्मा एक आहे आणि तो परिपूर्ण आहे. भूत भरतू, ग्रसिष्णू आणि प्रभविष्णू याचा अर्थ या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सर्व प्राण्यांचे धारण पोषण करणाऱ्याला भूत भरतू म्हणतात. सर्व प्राण्यांचे धारण आणि पोषण करणाऱ्याला भूत भरतू म्हणतात. संपूर्ण जगाचा संहार करणाऱ्याला ग्रसिष्णू म्हणतात. 11व्या अध्यायामध्ये आपण परमेश्वराचं स्वरूप जाणून घेतलं आणि अर्जुनाला त्या परमेश्वराच्या शरीरामध्ये काय दिसत आहे की कौरवही जात आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण सेना शरीरामध्ये भगवंताच्या जात आहे, त्याचं रूप म्हणजे ग्रसिष्णू आहे. आणि तिसरं प्रभू विष्णू, तो सर्वांची उत्पत्ती करणारा आहे, म्हणून तो प्रभविष्णू आहे. या तिन्ही पदांचा प्रयोग करून येथे असे दाखविले आहे की
तो सर्वशक्तिमान ज्ञेयस्वरूपी परमात्मा हा संपूर्ण चराचर जगताची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणार आहे. तोच ब्रह्मदेवाच्या रूपाने हे जगत उत्पन्न करतो, तोच विष्णू रूपाने त्याचे पालन करतो आणि तोच रुद्र रूपाने याचा संहार करतो. अथवा अर्थातच काय, परमात्मा हाच ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहे. या श्लोकामध्ये परमात्म्याच्या समग्र रूपाचे वर्णन आलेले आहे. जसा संसार भौतिक दृष्टीने एक आहे, तसेच वास्तविक तत्व ही परमात्मा ही एकच आहे, अविभक्त आहे. परंतु जसा संसार पंचभौतिक दृष्टीने एक असूनही अनेक वस्तू, व्यक्ती, जड, चेतन, स्थावर, जंगम इत्यादी, तसेच परमात्मा एक असूनही अनेक रूपात दिसतो. तात्पर्य हे आहे की परमात्मा एक असूनही अनेक आहेत आणि अनेक असूनही एक आहेत. वास्तविक सत्ता कधी दोन होऊ शकत नाही, कारण दोन असल्यास ते असत होते. उत्पन्न करणारे परमात्मा आहे आणि उत्पन्न होणारेही परमात्मा आहे. भरण पोषण करणारेही परमात्मा आहे आणि ज्यांचे भरण पोषण होते तेही परमात्मा आहे. संहार करणारे परमात्मा आहे आणि ज्यांचा संहार होतो तेही परमात्मा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या श्लोकात भगवंतांनी ज्ञेय तत्वाचे आधार रूपाने वर्णन केलेले आहे. आता प्रकाश रूपाने जे वर्णन केले आहे ते 17व्या श्लोकानुसार, ज्योतिषामपि ज्योतिषामपि ज्योतिष तमसः परमुच्यते, ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदये सर्वस्य विष्ठितम्. ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञान स्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे, तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. परब्रह्म ज्योती म्हटलेल्या या ठिकाणी ज्योतिषामपी, ज्योतिषामपीचा अर्थ काय, चंद्रमा, सूर्य, विद्युत, तारे इत्यादी जितक्या बाह्य ज्योती आहेत, बुद्धी, मन आणि इंद्रिये जितक्या अध्यात्म ज्योती आहेत, तसेच विभिन्न लोकांच्या आणि वस्तूंच्या अधिष्ठात देवतारूपी ज्या देवज्योती आहेत, त्या सर्वांचा प्रकाशक हा परमात्मा आहे. तसेच त्या सर्वांमध्ये जितकी प्रकाशक शक्ती आहे तीही त्याच परब्रह्म परमात्म्याचा एक अंश मात्र आहे. 11व्या अध्यायामध्ये त्यांनी तेच म्हटलेलं आहे की मी जे तुम्हाला हे विश्वदर्शन दाखवत आहे अर्जुना, तो माझा एक अंश आहे. 10व्या अध्यायामध्ये त्यांनी तेच म्हटलेलं आहे की या माझ्या विभूती मी तुला सांगत आहे त्या सर्व काही माझ्या एक अंश आहे, माझ्या शरीराचा एक अंश आहे. आणि इथे त्यांनी तेच म्हटलेलं आहे की ह्या सर्व ज्योती म्हणजे सर्वांना प्रकाश देणारा, सर्वांचा स्वप्रकाशक, म्हणजे हे सुद्धा काय आहे, परमात्म्याचा एक अंश मात्र आहे. म्हणून सर्व ज्योतींची ज्योती म्हणजे सर्वांना प्रकाश देणारा आणि सर्वांचा प्रकाशक असा दुसरा कोणीही नाही, तर भगवान श्रीकृष्णच आहे. तम हे पद म्हणजे काय, अंधकार आणि अज्ञानाचे वाचक आहे. आणि तो परमात्मा स्वयंज्योती तसे ज्ञान स्वरूपी आहे. अंधकार आणि अज्ञानी त्याच्याजवळ राहू शकत नाही, म्हणून त्याला तमाच्या अत्यंत पलीकडचा म्हणजे त्याने सर्वता रहित असे म्हटलेले आहे. ज्ञानम हे पद परमात्म्याच्या स्वरूपाचे वाचक आहे. याच्या प्रयोगाचा भावार्थ असा की तो परमात्मा चेतन आणि बोध स्वरूप आहे. ज्ञेय म्हणजे काय की या ज्या ज्ञेयाचे कारण 12व्या श्लोकात प्रारंभ केलेले आहे, तिथे म्हटलेलं होतं त्या परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेणे आणि हे ज्ञान आहे. तर हेच या जगात मनुष्य शरीराचे परम कर्तव्य आहे. या जगात जाणण्यास योग्य असा एकमात्र परमात्मा आहे आणि म्हणून त्याचे तत्व जाणण्यासाठी सर्वांनी पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. आपले अमूल्य जीवन सांसारिक भोगांमध्ये घालवून नष्ट करून टाकू नये. ज्ञानगम्यम, ज्ञेयम या पदाने त्याला जाणणे आवश्यक असे सांगितले आणि त्यासाठी भगवंत म्हणत आहे की तो ज्ञानगम्य आहे, अर्थात पूर्वोक्त अमानितवादी ज्ञान साधनांच्या द्वारे प्राप्त झालेल्या तत्वज्ञानामुळे त्याला जाणता येते. म्हणून त्या साधनांच्या द्वारे तत्वज्ञान प्राप्त करून त्या परमात्म्यात जाणले पाहिजे. खूप गहन विषय आहे. 13वा अध्याय म्हणजे एकदम गहन वाटत आहे आणि समजणं सहजासहजी सोपं नाही आहे. हृदय सर्वस्य विष्ठितम या श्लोकामध्ये तेही म्हटलेलं आहे. आता म्हणजे काय, हृदय सर्वस्य विष्ठितम म्हणजे तो परमात्मा सर्व ठिकाणी समान भावाने परिपूर्ण असूनही हृदयामध्ये त्याची विशेष अभिव्यक्ती असते. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश
हा सर्व ठिकाणी समान रूपाने पसरलेला असूनही आरसा इत्यादी मध्ये त्याच्या प्रतिबिंबाची विशेष अभिव्यक्ती होते. आणि सूर्यमुखी काचेमध्ये त्याचे तेज प्रत्यक्ष प्रकट होऊन तो अग्नी उत्पन्न करतो. आपल्याला माहिती आहे की आपण उन्हामध्ये जर आरसा ठेवला आणि त्याच्यासमोर त्याच्या येणारा प्रकाश ज्योतासमोर जर कागद जर ठेवला तर तो अग्नी उत्पन्न तिथून होते, अग्नी उत्पन्न करते. इतर पदार्थांमध्ये त्या प्रकारची अभिव्यक्ती होत नाही. इथं कशांमध्ये, म्हणून इथे म्हटलेलं आहे की हा सर्व ठिकाणी समान रूपाने पसरलेला असून आरसा इत्यादी त्याच्या प्रतिबिंबाची विशेष अभिव्यक्ती होते आणि सूर्यमुखी काचेमध्ये त्याचे तेच प्रत्यक्ष प्रकट होऊन तो अग्नी उत्पन्न करतो. इतर पदार्थांमध्ये मात्र त्या प्रकारची अभिव्यक्ती होत नाही. त्याचप्रमाणे हृदय, माणसाचं किंवा सर्वांचं हृदय हे परमात्म्याच्या उपलब्धीचे स्थान आहे. ज्ञानी पुरुषांच्या हृदयात तो प्रत्यक्षच प्रकट आहे. तीच गोष्ट समजावून सांगण्यासाठी तो सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने स्थित आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आता 13व्या पहिल्या श्लोकापासून 17व्या श्लोकापर्यंत क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय याचे संक्षिप्त वर्णन करून झालेले आहे. आता 18व्या श्लोकापासून आपल्याला याचा फलासह उपसंहार इथे भगवंत करीत आहे. म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते. इति क्षेत्रं तया ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अशा प्रकारे क्षेत्र तसेच कान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये विकारासह क्षेत्राच्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. 7व्यापासून 11व्या श्लोकापर्यंत ज्ञानाच्या नावाने ज्ञानाच्या 20 साधनांचे आणि 12व्यापासून 17पर्यंत ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य अशा परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. आता या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. आता मदभक्त या पदाच्या प्रभावाचा ते काय म्हटलंय, मदभक्त या ठिकाणी आपल्याला सहज सांगते भगवंताचे भजन पूजन ध्यान करतात ते भक्त, आज्ञा पाळतात, सेवा करतात ते सर्व भक्त. आणि या भक्ताचे जे म्हणजे ते भगवंताचे जे आहे वाचक आहे याचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखविले आहे की या ज्ञान मार्गाने सुद्धा मला शरण येऊन वागणारा सहजपणे परमपद प्राप्त करून घेऊ शकतो. येथे क्षेत्राला प्रकृतीचे कार्य जड, विकारी, अनित्य आणि नाशवंत असे समजणे, ज्ञानाच्या साधनांना चांगल्या प्रकारे धारण करणे आणि त्यांच्याद्वारे भगवंताच्या निर्गुण सगुण या रूपांना चांगल्या प्रकारे समजून घेणे म्हणजेच क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय यांना जाणणे होय. तसेच या ज्ञेयरूपी परमात्म्याला प्राप्त करून घेणे म्हणजे मदभाव प्राप्त करून घेणे होय. याचाच 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी क्षेत्राविषयी 4 गोष्टी आणि क्षेत्रज्ञाविषयी 2 गोष्टी संक्षिप्तपणे ऐकण्यास अर्जुनाला सांगितले होते. मग विषय प्रारंभ करता क्षेत्राचे स्वरूप आणि त्याचे विकार याचे वर्णन केल्यावर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचे तत्व चांगल्या प्रकारे जाणण्याचे उपाय असलेल्या साधनांचे आणि जाणण्यास योग्य असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन प्रसंगवशात केले. त्यामुळे क्षेत्राच्या बाबतीत त्याचा स्वभाव आणि कोणत्या कारणाने कोणते कार्य उत्पन्न होते याविषयीचे तसेच प्रभावासह क्षेत्रज्ञाच्या स्वरूपाचे वर्णन झाले नाही. म्हणून आता या सर्वांचे वर्णन करण्यासाठी भगवंत पुन्हा प्रकृती आणि पुरुष या नावाने हे प्रकरण प्रारंभ करीत आहे. यात प्रथमतःच प्रकृती पुरुष यांची जी अनादिता तिचे प्रतिपादन करीत सर्व गुण आणि विकार हे प्रकृतीजन्य असल्याचे भगवान सांगत आहे. म्हणजे आता इथून आपल्याला 19व्या शतकापासून प्रकृती आणि पुरुष यांचं वर्णन यांनी केलेलं आहे. आता प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष काय आपल्याला 19व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. प्रकृतीं पुरुषं चैव विद्यज्ञादी उभावपि विकारांश गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहे असे तू समज. कोणाला म्हणतात? अर्जुनाला. भगवंत अर्जुनाला म्हणत आहे प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत असे तू समज. आणि राग, द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे असे समज. या श्लोकामध्ये प्रकृती हा कशाचा वाचक आहे तर या ठिकाणी आपल्याला ईश्वराच्या अनादी सिद्ध मूल प्रकृतीचा वाचक आहे. 14व्या अध्यायात हेच महत ब्रह्म या नावाने सांगितलेले आहे.
7व्या अध्यायातील 4था आणि 5व्या श्लोकामध्ये अपरा प्रकृती याला म्हटलेलं आहे. 13व्या या आपल्या अध्यायामध्ये याला क्षेत्र म्हटलेले आहे. आणि अशा प्रकारे इथे त्याचे कार्य मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूतादी यांच्यासह मूल प्रकृतीचे वर्णन आहे. आणि येथे फक्त मूल प्रकृतीचे वर्णन आहे. म्हणजे 13व्या अध्यायामध्ये आतापर्यंत आपण अहंकार, पंचमहाभूतादी, मन, बुद्धी याचं वर्णन ऐकलेलं आहे. परंतु आता आपल्याला इथं फक्त प्रकृतीच्या मूल प्रकृतीचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीची अनादिता समान आहे. ही गोष्ट जाणण्यासाठी म्हणजे या लक्षणामध्ये दोन्ही एकता करण्यासाठीच आहे आणि एव या दोन्ही पदांचा प्रयोग केलेला आहे. तसेच दोहोंना अनादी समजण्यासाठी सांगितले आहे. याचा असा अभिप्राय आहे की जीवाचे जीवत्व आणि प्रकृती बरोबर त्यांचा संबंध कोणत्या तरी हेतूने होणारा आहे असे नसून तो अनादी सिद्ध आहे. आणि अशा प्रकारे ईश्वराची भक्ती असलेली ही प्रकृती सुद्धा अनादी सिद्ध आहे असे म्हटले पाहिजे. म्हणजे काय, की प्रकृती आणि पुरुषांचा संबंध अनादी सिद्ध. ईश्वराची शक्ती आहे ताई, भक्ती नाही, शक्ती. ईश्वराची शक्ती. अनादी सिद्ध म्हणजे ईश्वराची शक्तीच आहे ना. ईश्वराची शक्ती असलेली प्रकृती सुद्धा अनादी सिद्ध आहे असे इथे म्हटलेलं आहे. या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये ज्या इच्छा, द्वेष, सुख, दुःख इत्यादी विकारांचे वर्णन केलेले आहे त्या सर्वांचे वाचक येथे विकारान हे पद आहे. तसेच सत्व, रज व तम या 3 गुणांचे आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व जड पदार्थांचे वाचक गुणान हे पद आहे. हे दोन्ही प्रकृतीपासून उत्पन्न झाले असे समजण्यासाठी सांगून भगवंतांनी दाखविले आहे की सत्व, रज व तम या 3 गुणांचे नाव प्रकृती असे नव्हे, तर प्रकृती ही अनादी आहे. 3 गुण हे सृष्टीच्या प्रारंभी तिच्यापासून उत्पन्न होतात. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी 14व्या अध्यायातील 5व्या श्लोकात सत्व, रज आणि तम अशा प्रकारे 3 गुणांची नावे देऊन तिघांना प्रकृती संभव असे म्हटले आहे. याखेरीज 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये आणि 18व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये सुद्धा या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये गुण हे प्रकृतीजन्य असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारे 3ऱ्या अध्यायाच्या 27व्या आणि 19व्या श्लोकामध्ये गुणांचे वर्णन हे प्रकृतीचे कार्यरूप म्हणून आलेले आहे. म्हणून सत्व, रज आणि तम या 3 गुणांना त्यांच्या कार्यासह प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहे असे समजले पाहिजे. तसेच याच प्रमाणे सर्व विकार हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असे समजले पाहिजे. यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सर्व गोष्टींची निर्माती ही प्रकृती आहे, पुरुष नाही. सर्वांचा निर्माता प्रकृती आहे. आणि प्रकृतीमध्ये मुख्यतः जे 3 गुण यांनी सांगितलेले आहेत या 3 गुणापासूनच प्रकृतीपासून उत्पन्न झालेले जे समजले गेलेले आहे सर्व विकार सुद्धा तिथून झालेले आहे. आणि म्हणून प्रकृतीपासूनच गुणही निर्माण होतात आणि विकारही निर्माण होतात. संबंध काय, तर ज्यापासून जे उत्पन्न झालेले आहे ते 3ऱ्या श्लोकात ऐकण्यास सांगितले होते त्याचे वर्णन आता त्याचीच गोष्ट या श्लोकाच्या पूर्वपदात सांगितलेली आहे. आणि म्हणजे 20 आणि 21 श्लोक हे प्रकृती स्थित असलेल्या पुरुषाचे वर्णन केले गेलेले आहे. कार्य करण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते. ताई थोडस उच्चारात कधी कधी चूक होते, माफ करा, होऊ शकते. आणि तुमचं लक्ष आहे त्यामध्ये मला खूपच छान वाटत आहे. या कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. करण आणि कार्य आणि करण याच्यामध्ये सुद्धा इथे तसा भेद आहे त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कार्य आणि करण हे शब्द म्हणजे जसं आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही जी 5 सूक्ष्म महाभूते, तसेच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय, अशा या 10चा वाचक येथे कार्य हा शब्द आहे. म्हणजे पंचमहाभूते आणि काय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियाचे विषय जे आहे त्याला तिथे यांनी कार्य म्हटलेलं आहे. बुद्धी, अहंकार आणि मन हे तिन्ही अंतःकरण, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिये
तसेच वाक, हस्त, पाद, उपस्थ आणि गुद ही पाचही कर्मेंद्रिय अशा या 13चा वाचक येथे करण हा शब्द आहे. जे भौतिक आहे, दिसते आहे, ते काय आहे? करण आहे. आणि जे दिसत नाही आहे ते काय कार्य आहे, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण की स्पर्श, रस, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रियाचे जे गुण आहेत ते दिसत नाही. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे जरी दिसत असले तरी काही, तरी पण त्यांना इथे ते जे महाकाय स्वरूप पूर्णपणे आपण पाहू शकत नाही. आणि म्हणून इथे म्हणजे जे अतिविशाल आहे आणि जे अति सूक्ष्म आहे त्याला त्यांनी कार्य म्हटलेलं आहे. आणि जे दिसते आपल्याला, त्याला आपण जाणू शकतो, पाहू शकतो, ते म्हणजे काय आहे? कारण आहे. म्हणजे करण मध्ये 13 शब्द आहे. अंतःकरण, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना, घ्राण, ज्ञानेंद्रिय ही ज्ञानेंद्रिय आहे. तसेच वाक, हस्त, पाद, उपस्थ आणि गुद 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण, श्रोत्र, तर हे या 13चा समूह म्हणजे इथे करण म्हटलेला आहे. ही 23 तत्वे प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. प्रकृती म्हणजे कार्य आणि करण ही यातील जी 23 तत्वे आहेत ती प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. प्रकृती हीच त्यांचे उपादान कारण आहे, म्हणून त्यांना उत्पन्न करण्यामध्ये प्रकृती हीच हेतू असल्याचे सांगितले आहे. प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून 5 सूक्ष्म महाभूते, मन व 10 इंद्रिये आणि 5 सूक्ष्म महाभूतांच्या पासून 5ही इंद्रियाची शब्दादी 5ही स्थूल विषयांची उत्पत्ती मानली जाते. हे आता आपल्याला 23व्या श्लोकामध्ये दिसेल. म्हणजे प्रकृतीपासून महत्त्वाची समजवी दृष्टी म्हणजे बुद्धी तत्वाची, त्याच्यापासून अहंकाराची आणि अहंकारापासून 5 तन्मात्रा, 1 मन आणि 10 इंद्रिये अशा 16च्या उपदायांची उत्पत्ती झाली. तसेच या 16पैकी 5 तन्मात्रांपासून 5 सूक्ष्मभूतांची उत्पत्ती झाली. गीतेच्या वर्णनात 5 तन्मात्रांच्या जागी 5 सूक्ष्म महाभूतांचे नाव आलेले आहे आणि 5 सूक्ष्मभूतांच्या स्थानी 5 इंद्रियांच्या विषयाचे नाव आलेले आहे. इतकाच याच्यामध्ये फरक दिसून आपल्याला येतो. कार्य आणि करण असा पाठ मांडल्यामुळे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन आणि 5 ज्ञानेंद्रियाचे विषय असा 16चा वाचक कार्य हा शब्द मानला पाहिजे. याच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन आणि 5 ज्ञानेंद्रियाचे विषय याचा त्यांनी एक काय म्हटलं, या 16चा गट त्यांनी कार्य म्हटलेला आहे. कारण हे सर्व 16 पदार्थ दुसऱ्याचे कार्य आहे, ते स्वतः कोणाचे कारण नाही. बुद्धी, अहंकार ही आणि 5 सूक्ष्मभूते यांचा वाचक कारक हा शब्द समजला जातो. कारण बुद्धी हे अहंकाराचे कारण आहे, अहंकार हा मन आणि इंद्रिय आणि सूक्ष्म 5 महाभूते यांचे कारण आहे. तसेच सूक्ष्म 5 महाभूते ही 5ही इंद्रियाचे विषयाचे कारण आहे. एकमेकाला हे काय, अहंकार मनात जर आला, अहंकार मन आला तर इंद्रिय त्याप्रमाणे वागतात आणि म्हणून एकमेकाला हे कारण आहे. अहंकार अहंकार एक जर का निर्माण झाला तर सर्व बिघडून जाते गणित, म्हणून इथे सांगितलेलं आहे. भगवंत चित्त आणि मन यांना भिन्न तत्व मानत नाही. चित्त आणि मन यांना भिन्न तत्व मानत नाही, त्यांना ते एकाच तत्वाची 2 नावे असे मानतात. सांख्य आणि योगशास्त्र ही सुद्धा असेच मानतात. म्हणून अंतःकरणाचे 4 भेद न करता 3 भेद केलेले आहेत. प्रकृती ही जड आहे, तिच्यामध्ये भोगतेपणाची शक्यता नाही आणि पुरुष हा असंग आहे, म्हणून त्याच्यामध्ये भोगतेपण वास्तविक नाही. प्रकृती आणि पुरुष इथे त्यांनी भेद सांगितलेला आहे की प्रकृती जड आहे, तिच्यामध्ये भोगतेपणाची शक्यता नाही आणि पुरुष हा असंग आहे, म्हणून त्याच्यामध्ये भोगतेपण वास्तविक नाही. प्रकृतीच्या संगतीमुळेच प्रकृतीमध्ये भोगतेपण असल्यासारखे वाटते आणि हा प्रकृती पुरुष यांचा संग अनादी आहे, आजपासूनच नाही तर हा अनंत काळापासून आहे. म्हणून ते पुरुषाला सुखदुःखाच्या भोगतेपणाचा हेतू आणि निमित्त असे मानले आहे. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी आता पुढील श्लोकामध्ये स्थित असलेला पुरुष हाच प्रकृतीजनित गुण भोगतो, म्हणजे प्रकृतीपासून मुक्त असलेल्या मुक्त पुरुषामध्ये भोगतेपणाचा गंध मात्रही नाही असं इथे सांगितलेलं आहे. पुरुष प्रकृती स्थितो ही भुंक्ते प्रकृतीं जान गुणान कारणं गुणसंगोस्य सदसाध्यो निजन्मसु. प्रकृतीत राहिलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो
आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म मिळणाऱ्याला कारण आहे. येथे प्रकृतीजान म्हटलेलं आहे. या विशेषणाचं पुरुष गुणान प्रकृतीस्थ हे विशेषण लावून या गुणांचा भोगता असं पुरुषाला म्हटलेलं आहे. प्रकृतीजनित तत्व आहे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण आणि त्यांचे कार्य असलेले शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध जितके सांसारिक पदार्थ आहे त्या सर्वांचे वाचक प्रकृतीजान या विशेषणाचं गुणान हे पद आहे. म्हणजे जे आपले कारण आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि कार्य आहे आणि गंध, तर हे पदार्थ जे आहे त्या सर्वांचे वाचक प्रकृतीजान या विशेषणाचं गुणान हे पद आहे. तसेच पुरुष याच्या बरोबर प्रकृतीस्थ हे विशेषण लावून त्याला त्या गुणांचा भोगता असे म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की प्रकृतीपासून बनलेल्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण तीन प्रकार सांगितलेले होते. तर या प्रकृती आणि तिच्यामध्ये तीन प्रकार म्हटलेले आहेत. ते कोणते कोणते? तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण. तर या तिन्ही शरीरांपैकी कोणत्याही शरीराबरोबर जोपर्यंत या जीवात्म्याचा संबंध असतो तोपर्यंत त्याला प्रकृतीमध्ये स्थित म्हणजे प्रकृतीस्थ असे म्हणतात. म्हणून जोपर्यंत आत्म्याचा प्रकृतीबरोबर संबंध असतो तोपर्यंत तो प्रकृतीजनित गुणांचा भोक्ता आहे. प्रकृतीशी संबंध सुटल्यानंतर त्याच्यात भोगते पण नसते, कारण पुरुषाचे स्वरूप हे वास्तविक नित्य असंग आहे. सदद्योदानी सद्योनी म्हणजे काय? येथे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही योनींचा वाचक आहे. याचा अभिप्राय असा की मनुष्यापेक्षा उच्च अशा जितक्या देवांनी देवनी आहेत त्या सद्योनी आहेत. म्हणजे काय? मनुष्यापेक्षा उच्च अशा जितक्या देवादी योनी आहेत त्या सद्योनी आहेत आणि मनुष्यापेक्षा खालच्या जितक्या पशुपक्षी, वृक्ष, लता आदी योनी आहेत त्या असत आहेत. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या बरोबर जीवाचा अनादिसिद्ध असा जो संबंध आहे त्या गुणांचे कार्यरूप असणाऱ्या सांसारिक पदार्थाबद्दल जी आसक्ती आहे तोच गुणांचा संग होय. या ठिकाणी जीवाचा अनादिसिद्ध जो संबंध आहे त्या गुणांचे कार्यरूप असणाऱ्या सांसारिक पदार्थाबद्दल जी आसक्ती आहे तोच गुणांचा संग होय. ज्या मनुष्याला ज्या गुणाबद्दल किंवा त्याच्या कार्यरूपी पदार्थाबद्दल आसक्ती असेल त्याला तशीच वासना होईल आणि त्याप्रमाणे त्याला पुनर्जन्म प्राप्त होईल. म्हणून 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे की मरणाच्या वेळेस माणसाची जी इच्छा असेल त्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा पुनर्जन्म होतो. आणि म्हणून इथे सुद्धा ते सांगितलं आहे की ज्या मनुष्याला ज्या गुणाबद्दल किंवा त्याच्या कार्यरूपी पदार्थाबद्दल आसक्ती असेल त्याला तशीच वासना होईल आणि त्याप्रमाणे त्याला पुनर्जन्म प्राप्त होईल. म्हणून इथे चांगल्या वाईट योनी मिळण्यास गुणांचा संघ हा कारण आहे असे सांगितलेले आहे. चौथ्या अध्यायातील 13व्या श्लोकात भगवंतांनी असे म्हटले आहे की गुण आणि कर्म यांच्यामध्ये चारही वर्णांची रचना माझ्याकडून केली गेली आहे. 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकातही म्हटले आहे की शेवटच्या वेळी मनुष्य ज्या ज्या भावांचे स्मरण करीत जातो तेच त्याला प्राप्त होतात. मग या तिन्हीमध्ये वस्तुतः असामंजस्य कोणती गोष्ट नसल्यावर विचार करून पाहिल्यास तिन्हीमध्ये प्रकारांतराने गुणांचा संघ हाच चांगल्या वाईट योनीच्या प्राप्तीचा हेतू असे सांगितलेले आहे. त्यामध्ये भगवंत म्हणतात भगवंत हे चारही वर्णाची रचना त्यांच्या गुणकर्माप्रमाणेच करतात. त्यामध्ये त्यांचा जीवांचा गुणाशी संघ हाच स्वाभाविक हेतू झाला. हे भगवंत कोणत्या अध्यायात सांगतात? की 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. दुसरं, मनुष्य जसे कर्म आणि संघ करतो त्याप्रमाणे तिन्ही गुणांपैकी कोणत्याही एका विषयी त्याला जर आसक्ती असली तर त्या कर्माचे संस्कार बनत असतात आणि तसे जे संस्कार असतात तशीच शेवटच्या क्षणी स्मृती असते आणि त्या स्मृतीप्रमाणेच त्याला चांगल्या वाईट योनी प्राप्त होतात. हे 8व्या अध्यायामध्ये म्हणतात. तसेच आणि या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे की स्पष्टतः गुणांची संगत हाच हेतू असल्याचे सांगितले आहे. म्हणून तिन्हीमध्ये एकच गोष्ट सांगितली आहे, म्हणजे जशी संगत तशी पंगत म्हणतो ना आपण. तर जसे आपल्याला संगत असेल तसाच आपल्याला पुढे 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 आपल्याला त्याचं फळ मिळते. अशा प्रकारे प्रकृतीस्थ पुरुषाच्या स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर आता 22व्या श्लोकामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांची एकता करीत आत्म्याच्या गुणातीत स्वरूपाचे वर्णन भगवंतांनी केलेले आहे.
उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमाप्नेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता आहे. सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून तो भरता आहे. जीवन रूपाने भोगता आहे. ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने तो महेश्वर आहे. आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा त्याला म्हटले गेलेला आहे. या देहामध्ये स्थित असलेला हा आत्मा वास्तविक परमात्माच आहे. कारण काय आहे तर क्षेत्रज्ञाच्या गुणातील स्वरूपाचा संकेत या ठिकाणी केलेला आहे. याचा अभिप्राय असा की प्रकृतीजनित शरीराच्या उपाधीमुळे चेतन आत्म्याला अज्ञानामुळे जीवभाव प्राप्त झाल्यासारखा वाटतो. काय म्हटलेलं आहे? प्रकृतीजनित शरीरांच्या उपाधीमुळे चेतन आत्म्याला अज्ञानामुळे जीवभाव प्राप्त झाल्यासारखा वाटतो. तो क्षेत्रज्ञ वास्तविक या प्रकृतीपासून पूर्णपणे अतीत असा परमात्माच होतो. म्हणजे प्रत्येकाच्या आत्म्यात परमात्मा आहे हे यावरून आपण म्हणू शकतो. कारण त्या परब्रह्म परमात्म्यामध्ये आणि क्षेत्रज्ञामध्ये वस्तुतः कोणत्याही प्रकारचा भेद नाही. फक्त शरीररूपी उपाधीमुळे तो आपल्याला भेद वाटतो. या श्लोकामध्ये आलेले शब्द म्हणजे उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर आणि परमात्मा. याद्वारे या गोष्टीचे प्रतिपादन केलेले आहे की भिन्न भिन्न निमित्तांनी एकाच परब्रह्म परमात्म्याला भिन्न भिन्न नावाने पुकारले जाते. आणि वस्तूच्या दृष्टीने शुद्ध सच्चिदान ब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. याचा अभिप्राय असा की सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा हाच अंतर्यामी रूपाने सर्वांच्या शुभाशुभ कर्माचे निरीक्षण करणारा आहे. म्हणून त्याला उपद्रष्टा असे म्हणतात. उपद्रष्टा शब्दाचा अर्थ या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. सच्चिदानंदगर परब्रह्म परमात्मा हाच अंतर्यामी रूपाने सर्वांच्या शुभाशुभ कर्माचे निरीक्षण करणारा आहे. म्हणून तो उपद्रष्टा आहे. तोच अंतर्यामी रूपाने संमती इच्छिणाऱ्याला उचित अनुमती देतो. म्हणून त्याला अनुमंता असे म्हणतात. तोच विष्णूच्या रूपाने संपूर्ण जगताचे रक्षण आणि पालन करतो. म्हणून त्याला भर्ता म्हणतात. तोच देवांच्या रूपाने सर्व यज्ञांचा हवी आणि सर्व प्राण्यांच्या रूपात सर्व भोग भोगतो. म्हणून त्याला भोक्ता म्हणतात. तोच लोकपाल आणि ब्रह्मादी ईश्वर यांचेही नियमन करणारा महान ईश्वर आहे. म्हणून त्याला महेश्वर म्हणतात. वस्तुतः तो नेहमीच सर्व गुणांच्या पूर्णतः अतीत आहे. म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. अशा प्रकारे त्या एकाच परब्रह्म परमात्म्याला भिन्न भिन्न निमित्ताने भिन्न भिन्न नावांनी पुकारले जाते. वस्तुतः त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. अशा प्रकारे 19व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत प्रकृती आणि पुरुषाचे विवेचन करून आता पुढील जो श्लोक आहे 23वा या श्लोकामध्ये त्यांनी त्या दोघांना तत्वाने जाणून घेण्याचे फळ या ठिकाणी सांगितलेले आहे. एवं वेत्ति पुरुषं प्रकृतींच गुणेसह सर्वथा वर्तमानोऽप्नि न स भूयो विजायते. झालंय का? अशा रीतीने पुरुषाला या गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वता जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे पुरुषाचे स्वरूप आणि प्रभावांचे वर्णन केले आहे त्याप्रमाणे ते चांगल्या प्रकारे जाणून घेऊन म्हणजे जितक्या म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रज्ञांची प्रचिती येते ते सर्व त्या एका परब्रह्म परमात्म्याचेच अभिन्न स्वरूप आहे. प्रकृतीच्या संघामुळे त्यांच्यामध्ये भिन्नता असल्यासारखी वाटते परंतु वस्तुतः त्यांच्यात कोणताही भेद नाही. आणि तो परमात्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अविनाशी तसेच प्रकृतीपासून पूर्णतः अतीत आहे. ही गोष्ट संशयाविना सर्वार्थपणे समजून घेणे आणि ऐक्य भावनेने त्या सच्चिदानंद घनामध्ये नित्य स्थित होणे म्हणजेच पुरुषाला तत्वाने जाणणे होय. हे तीनही गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. हे संपूर्ण विश्व प्रकृतीचाच पसारा आहे.
आणि ते नाशवंत जड क्षणभंगूर आणि अनित्य असे आहे, हे रहस्य समजून घेणे म्हणजेच गुणांसह प्रकृतीला तत्वतः जाणणे होय. म्हणजे कोणत्याही प्रकारचा लोभ न करता अखेर सर्व हे परमेश्वराचंच आहे, माझं काही नाही असं समजून वागणे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि सर्व हे जे काही आपण जमवतो ते नाशवंत आहे, जड आहे, क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, हे रहस्य समजून घेणे म्हणजे गुणांसह प्रकृतीला तत्वतः जाणणे. या श्लोकामध्ये सर्वथा वर्तमान अपि वर्तमानोपि हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ आहे, अपि या शब्दाचा प्रयोग करून या ठिकाणी दाखवलेला आहे की वरील प्रकारे पुरुष आणि गुणांसह प्रकृती यांना जो जाणतो तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असा कोणत्याही वर्णामध्ये, तसेच ब्रह्मचर्यादी कोणत्याही आश्रमामध्ये असो, त्या त्या वर्णाश्रमासाठी शास्त्रामध्ये विहित केलेली सर्व कर्मे यथायोग्यपणे करीत असतानाही वास्तविक काहीच करत नाही, म्हणून त्याला पुनर्जन्म मिळत नाही. म्हणजे आपण केलेले कर्म, मी काही केलेलं नाही, हे सगळं परमेश्वराचं आहे, म्हणून परमेश्वराला जो अर्पण करतो त्याला पुनर्जन्म मिळत नाही, असे या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. आत्मतत्व जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषामध्ये काम, क्रोधादी दोषांचा सर्वथा अभाव असल्यामुळे त्याच्याकडून निषिद्ध कर्म घडणे हे शक्य नाही, म्हणून त्याचे आचरण जगामध्ये प्रमाणरूप मानले जाते. म्हणून सर्वथा वर्तमान याच्याबरोबर अपि या पदाच्या प्रयोगाचा अर्थ मानणे योग्य नाही आहे, कारण मनुष्याची पापांबद्दल प्रवृत्ती काम, क्रोधादी अवगुणांमुळे होत असते. अर्जुनाने विचारलं, भगवंतांनी 3ऱ्या अध्यायातील 37व्या श्लोकामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. प्रकृती आणि पुरुष यांना तत्वतः जाणणाऱ्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही, कारण ते जाणल्याबरोबर पुरुषाचा प्रकृतीशी संबंध तुटून जातो. प्रकृती आणि पुरुषांचा संयोग स्वप्नवत, अवास्तविक आणि फक्त अज्ञानजनित असा मानला गेला आहे. तो जोपर्यंत प्रकृती आणि पुरुषांचे पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंतच पुरुषाचा प्रकृतीशी आणि तिच्या गुणांशी संबंध राहतो, आणि तोपर्यंतच त्याचा वारंवार नाना योनीमध्ये जन्म होत राहतो. म्हणून यांचे तत्व जाणून घेतल्यावर पुनर्जन्म होत नाही. अशा प्रकारे गुणांसह प्रकृती आणि पुरुषांच्या ज्ञानाचे महत्व ऐकल्यावर असे वाटते की असले ज्ञान कसे होते, यासाठी आता 2 श्लोकामध्ये भिन्न भिन्न अधिकाऱ्यांसाठी तत्वज्ञानाच्या भिन्न भिन्न साधनांचे प्रतिपादन भगवंत करीत आहे. म्हणजे असे ज्ञान कसे प्राप्त होते हे सहज शक्य नाही आहे, खूप कठीण आहे. आणि म्हणून हे या ठिकाणी तरी भगवंत आपल्याला सांगतात. श्लोक 24 ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. दुसरे काही जण 2 प्रकार जे सांगितले होते, काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात, तर काही जण ध्यान योगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात, म्हणजेच प्राप्त करतात. आता ध्यान 6व्या अध्यायातील 11व्या, 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे शुद्ध आणि एकांती स्थानी उपयुक्त आसनावर निश्चल भावाने बसून इंद्रियांना विषयापासून बाजूला घेऊन मनाला वश करून तसेच एका परमात्म्याशिवाय सर्व दृश्य मात्र विसरून निरंतर परमात्म्याचे चिंतन करणे म्हणजे ध्यान होय. आता आपण दररोज ध्यान करतो, परंतु त्यापर्यंत काही आपली मजल जात नाही. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शुद्ध एकांत स्थानी उपयुक्त आसनावर निश्चल भावाने बसून इंद्रियांना विषयापासून बाजूला घेऊन मनाला वश करून तसेच एका परमात्म्याशिवाय सर्व दृश्य मात्र विसरून निरंतर परमात्म्याचे चिंतन करणे म्हणजे ध्यान. अशा प्रकारे ध्यान करीत राहिल्यामुळे बुद्धी ही शुद्ध होते आणि त्या विशुद्ध सूक्ष्म बुद्धीने हृदयामध्ये सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केला जातो. हृदयामध्ये काय होते, सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केला जातो. हे म्हणजेच ध्यानाद्वारे आत्म्यामध्ये आत्म्याला पाहणे होय. ध्यानाद्वारे आत्म्याला पाहणे होय. येथे 22व्या श्लोकात परमात्मा आणि आत्मा यांच्या अभेदाचे प्रतिपादन केलेले आहे.
त्याप्रमाणे पुरुषाच्या स्वरूपाच्या ज्ञानरूप फलाच्या प्राप्तीच्या विभिन्न साधनांचे सुद्धा वर्णन केले आहे. म्हणून येथे प्रसंगाप्रमाणे निर्गुण निराकार अशा ब्रह्माच्या अभेद ध्यानाचेच वर्णन आहे आणि त्याचे फल अभिन्न भावनेनेच परमात्म्याची प्राप्ती असे सांगितले आहे. परंतु भेद भावनेने सगुण निराकाराचे आणि सगुण साकाराचे ध्यान करणारे साधक यांना सुद्धा जर अशा प्रकारच्या फलाची इच्छा असेल तर त्यांनाही अभेद भावने निर्गुण निराकार सच्चिदानंद ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून याच्यात जे दोन शब्द आलेले आहेत, दुसरे सांख्येन योगेन. आता पहिला झाला कोणतं, ध्यान, आणि आता सांख्येन आणि योगेन ही पदी या ठिकाणी दिलेली आहे. सांख्ययोगाची वाचक आहे, हे दोन्ही शब्द सांख्ययोगाचे वाचक आहे. याचे वर्णन दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या पासून 3ऱ्या श्लोकापर्यंत विस्ताराने केले आणि म्हणून त्याला सांख्ययोग असं म्हटलेलं आहे. याच्याशिवाय त्याचे वर्णन 5व्या अध्यायातील 8व्या 9व्या आणि 13व्या श्लोकांमध्ये आणि 14व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकांमध्ये आणखी जेथे जेथे प्रकरण आले आहेत तिथे ते केलेले आहे. अभिप्राय असा की संपूर्ण पदार्थ हे मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील सृष्टीप्रमाणे मायामात्र आहे. म्हणून प्रकृतीचे कार्यरूप असलेले सर्व गुण हेच गुणांमध्ये वावरत असतात असे समजून मन, इंद्रिय आणि शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्माबद्दल कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होणे, तसेच सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये ऐक्य भावनेने नित्य स्थित राहताना एका सच्चिदानंद घन परमात्म्याशिवाय इतर कोणतीही भिन्न सत्ता न समजणे हे सांख्ययोग नामक साधन आहे. म्हणजे फक्त परमेश्वरच अस्तित्वात आहे, दुसरं काहीच नाही अशी भावना ठेवून काय करणे सच्चिदानंद परमात्म्याचं मनन करणे, यालाच म्हटलेलं आहे, हे त्याचं साधन. याच्याद्वारे आत्मा आणि परमात्मा यांचा अभेद्य प्रत्यक्ष राहून सच्चिदानंदघन ब्रह्माला अभिन्न भावनेने प्राप्त करून घेणे म्हणजे सांख्ययोगाने आत्म्याला आत्म्यामध्ये पाहणे होय. म्हणजे आपल्या आत्म्यामध्येच काय आहे, परमात्मा आहे असं पाहणे होय. हे सांख्ययोगाचं साधन झालं. आता साधन चतुष्टय या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची या ठिकाणी 4 साधनं सांगितलेली आहे. विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षु. त्यापैकी विवेक म्हणजे काय, तर सत असत, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेणे. नित्य काय आहे, अनित्य काय आहे अशा वस्तूंच्या विवेचनाचे नाव विवेक आहे. विवेक हा त्यांचे चांगल्या प्रकारे पृथक्करण करतो आणि विवेकाचा अर्थ आहे तत्वाचा यथार्थ अनुभव करणे. सर्व अवस्थांमध्ये आणि प्रत्येक वस्तूमध्ये प्रतिक्षण आत्मा आणि अनात्मा यांचे विश्लेषण करता करता विवेक सिद्धी प्राप्त होते. विवेकाचा यथार्थ उदय झाल्यावर सत आणि असत तसेच नित्य आणि अनित्य या वस्तूंचा निरक्षीर विवेकाप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो आणि यानंतर दुसरे साधन आहे वैराग्य. तर विवेकाने सत आणि असत, नित्य अनित्य यांचे पृथक्करण झाल्यावर असत आणि अनित्य यांच्यापासून सहजपणे आसक्ती दूर होते आणि तेव्हा त्याला वैराग्य प्राप्त झालं असं समजायचं. म्हणजे असत आणि अनित्य यांच्यापासून सहजपणे जेव्हा आसक्ती दूर झाली तरच ते वैराग्य. मनाच्या भोगांच्या अभिलाषा भरलेल्या आहेत आणि वरवर जगाबद्दल द्वेष आणि घृणा दाखवणे याचे नाव वैराग्य नाही. वैराग्यामध्ये आसक्तीचा पूर्णपणे अभाव आहे. मला हे पाहिजे ते पाहिजे हे अजिबात वैराग्यामध्ये नाही. जे असेल त्यात समाधान मानणे. वैराग्य हे यथार्थपणे आभ्यंतरिक अनासक्तीचे नाव आहे. ज्यांना सच्चे वैराग्य प्राप्त होते त्या पुरुषांच्या चित्तामध्ये ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व भोगांबद्दल तृष्णा व आसक्ती यांचा अत्यंत अभाव होतो. ब्रह्मलोकापर्यंतच्या म्हटलेला आहे सर्व भोगांबद्दल तृष्णा आणि आसक्ती यांचा अत्यंत अभाव असतो. हे लोक असत आणि अनित्य यांच्यापासून बाजूला जाऊन अखंडपणे सत्य आणि नित्य यांच्यामध्ये लागून राहतात. तेच त्यांचे वैराग्य होय. जोपर्यंत असे वैराग्य येत नाही तोपर्यंत विवेकामध्ये कमतरता राहिली आहे असे समजले पाहिजे. विवेकाची पूर्णता झाल्यावर वैराग्य येते. म्हणून आणि तिसरा आहे षटसंपत्ती. या विवेक वैराग्यांच्या फलस्वरूप 6 विभागांची एक परम संपत्ती साधकाला प्राप्त होते. जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत विवेक आणि वैराग्य यामध्ये उणीव राहिली असे समजले जाते. आता हे षटसंपत्ती म्हणजे कोणती आहे, तर मनाला शांत होऊन देणे म्हणजे शम म्हणतात. पहिला आहे शम, दुसरा आहे दम.
दम म्हणजे इंद्रियाचं काय करणे, इंद्रियाचं दमन करणे, इंद्रियावर विजय मिळविणे. त्यानंतर तिसरा आहे उपरती. विषयापासून चित्त हे उपरत होणे म्हणजेच उपरती होय. म्हणजे समोर कितीही सुंदर ललना आली किंवा किती रती सारखा पुरुष आला तरी पण मनाला विचलित न होऊ देणे याला म्हणतात उपरती. किती आकर्षक करणारी, मनाला लोभून ठेवणारी वस्तू समोर आली तरी त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण न होणे म्हणजे उपरती. तेव्हा स्वाभाविकपणे साधकाला त्यांच्याबद्दल उपरती होईल. आणि उपरती ही फक्त बाहेरून नव्हे तर आतून भोगाविषयी झाली पाहिजे. चौथं साधन आहे तितिक्षा, द्वंद्व सहन करणे. याचे नाव तितिक्षा आहे. सर्दी, गरमी, सुख, दुःख, मान, अपमान इत्यादी सहन करणे ही सुद्धा तितिक्षाच होय. परंतु विवेक, वैराग्य, शम, दम, उपरती यांच्या नंतर प्राप्त होणारी जी तितिक्षा आहे ही यांच्यापेक्षा विलक्षण असली पाहिजे. जगामध्ये द्वंद्वाचा नाश होऊ शकणार नाही आणि कोणी त्यांच्यापासून पूर्णपणे वाचू शकणार नाही. तशाही प्रकारे ती सहन करणे ही सुद्धा उत्तमच होय. म्हणजे आपण जी प्रतिक्रिया देतो ती प्रतिक्रिया देऊ नाही, तितिक्षा म्हटलेलं आहे. म्हणजे सर्दी लागली तर, गरमी झाली तर, मानापमान झाला तर आपण जी प्रतिक्रिया देतो ती म्हणजे त्याच्यापासून विचलित होऊ नये असं यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर श्रद्धा, पाचवं साधन. आत्मसत्तेविषयी प्रत्यक्ष असल्याप्रमाणे अखंड विश्वास असणे याचेच नाव श्रद्धा आहे. परमेश्वरावर आपला अखंड विश्वास असावा. शास्त्र, गुरु आणि साधन इत्यादी विषयी श्रद्धा निर्माण होते आणि त्यामुळे आत्मश्रद्धा वाढते. परंतु जोपर्यंत आत्मस्वरूपाबद्दल पूर्ण श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत एक मात्र निष्कल, निरंजन, निराकार, निर्गुण अशा ब्रह्माला लक्ष बनवून त्यामध्ये बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. इतकी श्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की परमेश्वर काय आहे, अखंड विश्वास असणे परमेश्वरावर, म्हणजे आत्मसत्तेविषयी प्रत्यक्ष असल्याप्रमाणे अखंड विश्वास असणे याचं नाव श्रद्धा आहे. त्यानंतर समाधान. मन आणि बुद्धी हे परमात्म्याचे पूर्णपणे समाहित होणे. ज्याप्रमाणे गुरु द्रोणाचार्यासमोर परीक्षा देताना अर्जुनाला वृक्षावर ठेवलेल्या नकली पक्षाचा फक्त डोळा दिसत होता, तसेच मन आणि बुद्धी यांना निरंतर एकमात्र लक्ष वस्तू असलेल्या ब्रह्माचेच दर्शन होत राहणे हेच समाधान होय. त्यानंतर चौथं तत्व आहे ते म्हणजे मुमुक्षत्व. अशा प्रकारे जेव्हा विवेक, वैराग्य आणि षटसंपत्ती यांची प्राप्ती होते, षटसंपत्ती करण्याचे, षटसंपत्तीमध्ये हे 6 साधनं सांगितलेले आहे: शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. आणि त्यात चौथं आहे, चौथं तत्व आहे ते म्हणजे मुमुक्षत्व. जेव्हा विवेक, वैराग्य आणि यांची प्राप्ती होते तेव्हा साधकाला स्वाभाविकपणे अविद्येच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होण्याची इच्छा होते आणि तो सगळीकडून चित्त बाजूला घेऊन कोणीकडेही न पाहता एकमात्र परमात्म्याकडे दौडू लागतो. त्याचे असे अत्यंत वेगाने धावणे म्हणजे तीव्र साधन हेच परमात्म्याला प्राप्त करण्याच्या त्याच्या तीव्रतम लालसेचा परिचय देते. हेच मुमुक्षत्व होय. म्हणजे मला आता काहीच नको, फक्त आता मला परमेश्वराकडेच जायचं आहे. या श्लोकामध्ये कर्मयोग सांगितले. कर्मयोग हा शब्द आलेला आहे. याचा ज्या साधनाने वर्णन दुसऱ्या अध्यायातील 40व्या श्लोकापासून त्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत फलासव केलेले आहे त्याचा वाचक येथे कर्मयोग हा शब्द आहे. अर्थात आसक्ती आणि कर्मफलांचा पूर्णपणे त्याग करून सिद्धी आणि असिद्धी यांच्याबद्दल समत्व बाळगत शास्त्रानुसार निष्काम भावनेने आपापल्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे सर्व प्रकारच्या विहित कर्माचे अनुष्ठान करणे हा कर्मयोग होय. आणि याच्याद्वारे सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याला अभिन्न भावनेने जे प्राप्त करणे आहे ते म्हणजेच कर्मयोगाद्वारे आत्म्यामध्ये आत्म्याला पाहणे होय. म्हणजे या ठिकाणी आपणच आपल्याच आत्म्यामध्ये आपल्याला पाहिलं पाहिजे. त्या ठिकाणी काय केलं पाहिजे याचे मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे. या कर्मयोगाच्या साधनामध्ये साधक स्वतःला परमात्म्याहून भिन्न समजतो. त्याला भिन्न भावानेच ब्रह्माची प्राप्ती व्हायला हवी. परंतु साधक कालामध्ये भेदभाव असू नये. जो साधक फलामध्ये अभेद मानतो त्याला अभेद भावानेच ब्रह्माची प्राप्ती होते. आणि येथे कोणकोणत्या साधनांच्या द्वारे अभेद भावने ब्रह्माचे ज्ञान होऊ शकते हे सांगण्याचा प्रसंग म्हणून येथे कर्मयोगाद्वारे अभिन्न भावनेने परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होते असे सांगितलेले आहे. आणि परमात्म्याची प्राप्ती करून देण्यासाठी हे 4 मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत.
विवेकाच्या महत्वाला, मुक्तीचा उपाय सांगितलेला आहे. तसेच ध्यानयोग इत्यादी अन्य उपाय सांगतात. गीतेत ध्यानयोगाने परमात्मा प्राप्तीचा विषय 6व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकात सांगितला आहे. सांख्ययोगाने परमात्मा प्राप्तीचा विषय 2ऱ्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात सांगितला आहे. आणि कर्मयोगाने परमात्मा प्राप्तीचा विषय 2ऱ्या अध्यायाच्या 71व्या श्लोकात सांगितलेला आहे. आणि हे सर्वच परमात्मा प्राप्तीचे स्वतंत्र साधन आहे. म्हणजे या अध्यायाचे इथे जे वर्णन केलेलं आहे त्या श्लोकानुसार तिथे परमात्मा प्राप्तीचंच वर्णन केलेलं आहे. अन्येप्यवमजानन्त नन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः. परंतु याखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत ते अशा प्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्याकडून म्हणजे तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात. आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुष सुद्धा मृत्यूरूप संसार सागर खात्रीने तरून जातात. म्हणजे परमेश्वर जे ज्ञानी लोकांचं वर्णन आतापर्यंत केलेलं आहे, या ज्ञानी लोकांपेक्षाही जे मंदबुद्धीचे पुरुष आहे संसारामध्ये, हे त्यांनी जसं जसं सांगितलं तसं साधन करतात. आणि तरी सुद्धा ते आपल्या श्रद्धेने जर त्यांनी केलं, त्यांना श्रद्धेने उपासना करतात, तरच ते काय होतात, मृत्यूरूप संसार सागर खात्रीने तरून जातात. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी तू हे पद येते ज्या गोष्टी देतो का ते आता पूर्वी सांगितलेल्या साधकांपेक्षा वेगळ्या अशा दुसऱ्या साधकांचे वर्णन केले जात आहे. जे आतापर्यंत त्यांनी ज्ञानी साधकांचं वर्णन केलेलं आहे. आता अज्ञानी साधकांचं वर्णन ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जे लोक पूर्वी सांगितलेली साधने चांगल्या प्रकारे समजू शकत नाही, त्यांचा उद्धार कसा होणार, याचं उत्तर तू या भावार्थाने या ठिकाणी केलेलं आहे. एवम आणि अजानंत म्हणजे बुद्धिमंद असल्यामुळे जे लोक वर सांगितलेले ध्यानयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग यापैकी कोणतेही साधन चांगल्या प्रकारे समजू शकत नाहीत, अशा साधकांचे वाचक येथे एवम अजायंत या विशेषणासह अन्य हे पद सुद्धा इथे लावलेलं आहे. जबालाचा पुत्र सत्यकाम हा ब्रह्म जाणण्याच्या इच्छेने गौतमीपुत्र महर्षी हारिद्रुमत यांच्याकडे गेला. तेथे बोलणे झाल्यावर गुरुंनी 400 अत्यंत कृश आणि दुर्बल गायी बाजूला काढून त्याला सांगितले, सौम्य, तू या गायीच्या मागे मागे जा. त्याला सौम्य म्हटलं. सत्यकाम म्हणण्याच्या ऐवजी महर्षी गौतमी पुत्र महर्षी हरिद्रुमत यांच्याकडे आलेला तो सौम्य होता. आणि याला सांगितलं की या दुर्बल आणि कृश ज्या काही काढून ठेवलेल्या आहे त्यांच्या मागे मागे जा. गुरुच्या आज्ञेनुसार अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि हर्षांच्यासह त्यांना वनात घेऊन जाताना सत्यकाम म्हणाला, यांची संख्या 1000 पूर्ण झाल्यावर मी परत येईल. आता तो त्यांना गवत पाणी भरपूर असलेल्या निरापद वनामध्ये घेऊन गेला आणि गायींची संख्या 1000 झाल्यावर परत आला. याचा परिणाम असा झाला की परत येतेवेळी रस्त्यातच त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. अशा प्रकारे तत्व जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषांचा आदेश घेऊन अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने त्या आदेशाप्रमाणे आचरण करणे म्हणजे दुसऱ्यांचे ऐकून उपासना करणे होय. या ठिकाणी त्या सौम्य ऋषीचे वर्णन दिलेलं आहे की सौम्याने ज्या एक निष्ठेने 400 गायीच्या किती गायी केल्या, 1000 गायी केल्या, एक निष्ठा ठेवून केल्या. त्या प्रकारची भक्ती त्याच्या ठिकाणी होती की आता ना याला इतक्या गायी झाल्याच पाहिजे आणि या दष्टपुष्ट बनल्या पाहिजे. त्याप्रमाणे त्याने जे केलेलं आहे तर ते काय झालं, त्याची भक्ती झाली. आणि म्हणून त्या श्रद्धेने, अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने जो आचरण करतो त्यालाच काय म्हणतात, दुसऱ्याचे ऐकून उपासना करणे. श्रुतीपरायणाचा अर्थ होतो जे ऐकण्यासाठी परायण असतात. श्रुतीपरायणा म्हणजे ऐकण्यासाठी परायण असतात. श्रद्धेने व प्रेमाने तत्परतेने साधन करण्यास लागतात, त्यांना श्रुतीपरायणा असे म्हणतात. अपि या पदाचा प्रयोग करून येथे असे दाखविले आहे की जर अशा प्रकारचे अल्पबुद्धी असलेले पुरुष दुसऱ्याकडून ऐकूनही उपासना करून मृत्यूतून तरून जातात, यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. तर जे साधक पूर्वी सांगितलेल्या 3 प्रकारच्या साधनांपैकी कोणत्याही प्रकारचे एक साधन करतात तेही तरून जातात, यात शंका नाही. मृत्युम हे पद वारंवार जन्म मृत्यूरूप संसाराचे वाचक आहे. आणि अति या उपसर्गासह तरंती या क्रियेचा प्रयोग करून असे दाखविले आहे की वरील सर्व प्रकारे साधन करणारे पुरुष हे जन्म मृत्यूरूपी दुःखमय अशा सागराला पार करून
सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याला कायमचे प्राप्त करून घेतात. मग त्यांचा पुनर्जन्म होत नाही. याचा भावार्थ असा की 23व्या श्लोकात जी गोष्ट नसभूयो भी जायते या शब्दांनी आणि 24व्या श्लोकामध्ये जी गोष्ट आत्मनी आत्मानं पश्यन्ति याने सांगितली आहे ती जिथे मृत्युम अतिरतरंती या शब्दांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे परमात्म्या संबंधित तत्वज्ञानाच्या भिन्न भिन्न साधनांचे प्रतिपादन करून आता 3ऱ्या श्लोकात यादृक या पदाने क्षेत्राचा जो स्वभाव ऐकण्यास सांगितले होते त्याला अनुसरून भगवंत 2 श्लोकांद्वारे ते क्षेत्र उत्पत्ती विनाशशील असल्याचे सांगून त्यांच्या स्वभावाचे वर्णन करीत आत्म्याचे यथार्थ तत्व जाणणाऱ्याची प्रशंसा करीत आहे. ते आपण उद्याला पाहू. जय श्रीकृष्ण. ताई ताई हॅलो ताई. होत आहे. ताई समाचार आहेत? हं? हो हो, चालू होतं तुमचं बस. आणि म्यूट असतो ना, त्याच्यामुळे पटकन नाही हे करतायत. खूप छान माझं घड्याळाकडे तर प्रार्थना म्हणू आता. हो, आज आपण जवळपास 28 श्लोक झाले ना आपले पूर्ण. नाही 25 झाले. 25 ना. अजून आपले किती राहिलेत? उद्या परत आपल्याला वेळ आहे समजा 13वा अध्याय आणि मग पूर्ण होऊ शकेल. उद्या 13वा अध्याय पूर्ण होतो. पूर्ण होतो आणि थोडस सारांश पण घेऊयात आपण. हो. हा, तर सारांश कोण? हा सारांश वाचायला लावतोस ना. हो, तेच म्हणलं, सारांश कोण घेईल?